नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी आपलं दुसरं जे प्रकरण आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर दुसरं प्रकरण पर्यावरणीय समस्या हे आपलं दुसरं प्रकरण आहे. या प्रकरणाअंतर्गत आपण जागतिक तापमान वाढ व हवामान बदल, ओझोन क्षय, आम्लपर्जन्य आणि रासायनिक खते, कीटकनाशके व कीटकनाशक द्रव्ये यांचा अतिवापर या विषयी किंवा या मुद्द्यानिहाय हे प्रकरण त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी आज आपण त्या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे जागतिक तापमान वाढ व हवामान बदल यावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहा, त्यापैकी जागतिक तापमान वाढ ही जी काही पर्यावरणीय स्वरूपाची समस्या आहे त्याबद्दल माहिती पाहूया. पृथ्वीचं जे सरासरी तापमान आहे हे 15 डिग्री सेल्सिअस आहे. पृथ्वीचं सरासरी तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस आहे. परंतु दिवसेंदिवस औद्योगिकरणानंतर विविध घटकांद्वारे जे उत्सर्जित होणारी वायू आहे या वायूंचं त्या ठिकाणी वाढतं प्रमाण आणि त्या वायूंकडून शोषली जाणारी सौर ऊर्जा यामुळे त्या ठिकाणी पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होत चाललेली आहे. म्हणजे जागतिक जे काही पृथ्वीचं सरासरी तापमान आहे हे 15 डिग्री सेल्सिअसवरून त्या ठिकाणी 1.5 डिग्री सेल्सिअसने त्यात वाढ झालेली आता दिसून येत आहेत. म्हणजे याच असलेल्या घटकाला आपण त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ असं म्हणतो. पृथ्वीवर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड नावाचा जो काही वायू आहे हा वायू त्या ठिकाणी पृथ्वीवरून उत्सर्जित होणारी दीर्घलहरी स्वरूपाची सूर्यकिरणे शोषून घेतो आणि त्यापासून त्या ठिकाणी पृथ्वीचं तापमान तापतं. हे पृथ्वीचं तापमान तापणं एका विशिष्ट पातळीपर्यंत आवश्यक आहे, कारण संपूर्ण सजीवसृष्टीसाठी त्या ठिकाणी तापमानाची आवश्यकता आहे. परंतु ते जर अधिक त्या ठिकाणी तापमान वाढत गेलं तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण पुढं पाहणारच आहोत. परंतु दिवसेंदिवस हे जे काही सरासरी तापमान आहे त्यात वाढ होत चाललेली आहे आणि ही जागतिक स्वरूपाची पर्यावरणीय समस्या आहे. तर मी आत्ता जे काही बोललो यावरून तुम्हाला हे कळलं असेल का जागतिक तापमान वाढ म्हणजे नेमकं काय, का सरासरी पृथ्वीच्या तापमानात त्या ठिकाणी वाढ होणे यालाच त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ असं आपण म्हणतोय. आणि हे का होतं आहे हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे. या स्लाईडमध्ये थोडंसं मी समजून सांगतो. पहा, त्या ठिकाणी पृथ्वीवर जे काही पृथ्वी आहे हिचं सरासरी तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस आहे. सूर्याकडून येणारी ऊर्जा ही त्या ठिकाणी लघुलहरी आपण तिला म्हणतो आणि ही पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, त्याला CO2 आपण जे म्हणतोय कार्बन डायऑक्साईड, हा जो का वायू आहे हा त्या ठिकाणी ज्यावेळेस ही सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळून वातावरणात फेकली जातात त्यावेळेस या CO2 कडून ती त्या ठिकाणी शोषली जातात आणि त्या CO2 हा जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण दिवसेंदिवस वातावरणात वाढतं आहे. त्याचं प्रमाण 0.003 आहे. तर त्याचं प्रमाण हे विविध इंधनाचा वापर त्यातून ते बाहेर पडत असल्याने त्याचं त्या ठिकाणी प्रमाण वाढत चालल्याने त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ ही जी काही पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. तर त्या ठिकाणी या जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात थोडीशी आपण हिस्ट्री पाहूया. का जागतिक तापमान वाढ ही समस्या 1896 साली शास्त्रज्ञांना त्याविषयी जाणीव झाली. 1850 नंतर त्या ठिकाणी पृथ्वीच्या 1850 हा जो काही कालावधी त्या कालावधीपासून औद्योगिकरणाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं, औद्योगिकरण सुरू झालं. औद्योगिकरणामुळे त्या ठिकाणी दगडी कोळसा, वेगवेगळी इंधनं त्या ठिकाणी वापरली गेली आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड वायूचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत चाललं आणि त्यातून त्या ठिकाणी पृथ्वीच्या सरासरी तापमानात 1850 नंतर 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढ झालेली शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी आढळून आलं. 1.5 डिग्री सेल्सिअस सरासरी तापमानात वाढ म्हणजे ही खूप मोठी वाढ आहे, कारण त्या ठिकाणी संपूर्ण सरासरी काढली गेलेली.
तर ह्याविषयी त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना जाणून आलं का मागच्या पृथ्वीच्या 18,000 जे काही पृथ्वीचं मागचं वय आहे, त्या 18,000 वर्षात ही सरासरी तापमानात त्या ठिकाणी 1.5 डिग्री सेल्सिअसने तापमानात वाढ झालेली आहे. आणि ह्या संदर्भात त्या ठिकाणी मग 1992ला ही जी काही जागतिक स्वरूपाची समस्या आहे हिच्यावर त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी रिओ द जेनेरिओ हे जे काही ब्राझीलमधलं शहर आहे या ठिकाणी जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करण्यासाठी पहिली वसुंधरा शिखर परिषद त्या ठिकाणी भरली गेली होती. ही जागतिक तापमान वाढीच्या वर चर्चा करण्यासाठी. त्यानंतर त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ ही कोणत्या एका देशाची समस्या नाही आहे, ही संपूर्ण पृथ्वीवर जगाची संपूर्ण मानवजातीसाठी किंवा सजीव सृष्टीसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्या ठिकाणी ही एक पर्यावरणीय समस्या आहे. तर यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा डिसेंबर 1997मध्ये क्वेटा करार करण्यात आला. या करारानुसार त्या ठिकाणी जे काही प्रगत राष्ट्र आहे त्यांच्याकडून जे काही कार्बन डायऑक्साईडचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतं ते उत्सर्जन रोखण्याचं त्यांना त्या ठिकाणी उद्दिष्ट देण्यात आलं होतं. तर हे झालं एकंदरीत जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात. आता आपण त्या ठिकाणी या जागतिक तापमान वाढीची कारणे, परिणाम आणि उपाययोजना या 3 घटकावर त्या ठिकाणी सविस्तर त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आता जागतिक तापमान वाढीची जी काही कारणे आहेत तर त्या कारणामध्ये पहा, जीवाश्म इंधनांचा अतिरिक्त वापर. आता जीवाश्म इंधन म्हणजे कोणती, तर त्या ठिकाणी दगडी कोळसा, विविध प्रकारचे खनिज तेल, मग खनिज तेलामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल्स याचा समावेश होतो. का जीवाश्मापासून जे काही शिल्लक राहिलेले जे घटक आहे त्यापासून जे तयार झालेले दगडी कोळसा वगैरे याच्यातून त्या ठिकाणी इंधनाचा वापर. आज जगाची लोकसंख्या ही 700 कोटीवर पोचलेली आहे. मग हे 700 कोटीच्या लोकसंख्येसाठी विविध प्रकारचं औद्योगिकीकरणात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे जीवाश्म इंधनांचा वापर मोठ्या प्रमाणात. आज जर विचार केला तर कितीतरी 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या काही गाड्या आहेत ह्या गाड्यांमध्ये जीवाश्म इंधन वापरलं जातं. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये, इंडस्ट्रीजमध्ये. तर त्यातून जे काही हे कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू हा उत्सर्जित होतो. मिथेन किंवा फ्लोरोकार्बन ही जे काही वायू आहे हे वायू त्या ठिकाणी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उष्णता शोषून घेतात आणि मग ह्याचाच परिणाम म्हणजे पृथ्वीचं सरासरी तापमानात वाढ होत चालली आहे. तर जीवाश्म इंधनांचा अतिरिक्त वापर. त्यानंतर त्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र. औष्णिक वीज केंद्र म्हणजे ज्या वीज केंद्रात दगडी कोळसा जाळून वीज निर्माण केली जाते ते औष्णिक वीज केंद्र असतात. जलविद्युत केंद्र असतात, अणुभट्ट्या असतात. तर त्यापैकी औष्णिक वीज केंद्रामध्ये दगडी कोळसा वापरला जातो आणि दगडी कोळसा हा जास्त प्रमाणात धूर निर्माण करतो आणि त्यातून कार्बन डायऑक्साईडचं जास्त प्रमाणात उत्सर्जन होतं. हा कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो पृथ्वीच्या वातावरणात त्या ठिकाणी तापमान वाढीसाठी. त्यानंतर जंगलाला लागणारा वणवा हाही त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढीस कारणीभूत आहे. त्यानंतर औद्योगिकरण म्हणजेच त्या ठिकाणी 1850 नंतर जे काही यंत्राचा वापर करून त्या ठिकाणी नवनवीन किंवा कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रोसेस सुरू झाली आणि त्या प्रोसेसमध्ये ती जे काही इंधन वापरलं गेलं किंवा त्यासाठी लागणारा जे काही आपण त्याला एनर्जी म्हणतो किंवा ऊर्जा साधनं वापरली गेली. मग त्याच्यासाठी पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा यांसारख्या इंधनांचा वापर वाढला आणि त्यामुळेच त्या ठिकाणी या सर्वाचा परिणाम हा त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढीवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्या ठिकाणी पहा जंगलतोड. तर जंगलतोड म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीवर 33% जंगल असणं आवश्यक आहे. 33% पृथ्वीचं जर सपोज आपण भाग हा 100 एकर धरला तर 100 एकरापैकी 33 एकरावर त्या ठिकाणी वनस्पतीचं आच्छादन असणं आवश्यक आहे.
परंतु वाढती जी काही लोकसंख्या आहे, या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीमुळं त्या ठिकाणी जंगलतोड ही करण्यात आली आणि त्यामुळेच साहजिकच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने जागतिक तापमान वाढ त्यास कारणीभूत ठरली. कारण झाडं हे कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजन रिफ्लेक्ट करतात. मग कार्बन डायऑक्साईड घेणाऱ्यांचंच प्रमाण त्या ठिकाणी कमी झालं असल्याने त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढीस ते कारणीभूत ठरलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रे, आता त्या ठिकाणी जी काही वातानुकूलित यंत्रे असतात, रेफ्रिजरेटर्स किंवा AC, हे यामध्ये CFC क्लोरोफ्लोरोकार्बन, त्याला CFC इन शॉर्ट म्हणलं जातं, क्लोरोफ्लोरोकार्बन, तर हा वायू त्या ठिकाणी वापरला जातो. हा वायू त्या ठिकाणी पृथ्वीच्या वापरल्यानंतर त्या ठिकाणी हवेत सोडला जातो. हा वायू हलका असतो आणि तो त्या ठिकाणी वातावरणातील असलेल्या स्थितांबर या थरापर्यंत जातो आणि त्या ठिकाणी असलेल्या ओझोन वायूचा जो काही थर आहे, ह्या ओझोन वायूच्या थराचा तो ऱ्हास करतो आणि हा ओझोन वायूचा थर त्या ठिकाणी पातळ होत चालला आहे किंवा त्याला छिद्र पडलं आणि त्यामुळे साहजिकच जी काही अल्ट्राव्हायलेट रेज आपण त्यांना म्हणतो, जी काही अतिनील किरणं आहेत, ती अतिनील किरणं पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पोचतात. त्यामुळेच त्या ठिकाणी पृथ्वीचं सरासरी तापमानात वाढ होत आहे. त्यानंतर रासायनिक खतांचा अतिवापर, तर रासायनिक खतामध्ये मिथेन नावाचा वायू असतो. हा मिथेन नावाचा वायू त्या ठिकाणी पृथ्वीच्या तापमान वाढीस कारणीभूत ठरतो. त्यानंतर शेवटचं आहे त्या ठिकाणी स्वयंपाक गॅसचा वापर, तर त्या ठिकाणी आजकाल जे काही आपण सिलेंडर गॅस वापरतो, यामध्ये मिथेनचा वापर असतो. हा वायू त्या ठिकाणी पृथ्वीच्या जागतिक तापमान वाढीसही कारणीभूत ठरतो. हे झालं जागतिक तापमान वाढीची कारणे. त्यानंतर या ठिकाणी जागतिक तापमान वाढीचे काय परिणाम होतील त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर जागतिक तापमान वाढ त्याचे होणारे परिणाम, तर हवामान बदल म्हणजे पृथ्वीचं जे काही तापमान वाढ झालेले आहेत त्यामुळे जे काही हवामानात बदल होत चाललेले आहेत, म्हणजे आपण उन्हाळ्याच्या ह्या दिवसात जे काही अवकाळी पाऊस म्हणतो, गारपीट म्हणतो, यासारखी जी काही स्थिती आपल्याला गत 5 ते 10 वर्षापासून दिसते, म्हणजे ही जी काही पृथ्वीचं जागतिक तापमान वाढ आहे त्यामुळे ऋतूबदल होत चाललेले आहे. हवामानाची जी काही स्थिती आहे, म्हणजे त्या ठिकाणी उन्हाळ्यातील जे काही तापमान आहे, हे तापमान 50 डिग्रीच्या पुढे काही ठिकाणी जात आहे. म्हणजे हे जे काही हवामानात जो काही बदल होतो आहे, हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा एक परिणाम आहे हवामानात बदल. त्यानंतर वनस्पतीवर परिणाम, तर त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही पालेभाज्याचे पिकं आहेत, टोमॅटो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, ह्या अतिउन्हात येऊ शकत नाही किंवा त्याची त्या ठिकाणी क्षमता पुरेशी पडत नाही जर त्या ठिकाणी तापमान वाढ होत चालली तर. त्यामुळे शेती व्यवसायावर परिणाम होतो आहे. तर मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे त्या ठिकाणी जे काही शेतीमध्ये उत्पादित करणारे जे काही वेगवेगळ्या वनस्पती असतात, पालेभाज्या असतात, त्याचा हवामान किंवा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो आहे. त्यानंतर मानवी आरोग्यावर परिणाम, तर जागतिक तापमान वाढीमुळं त्या ठिकाणी जे काही CFC सारखा गॅस ओझोन ऱ्हासास कारणीभूत ठरतो आणि जी काही अतिनील किरणं जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आली आणि त्यामुळे मानवाची त्वचेच्या संदर्भात असलेले कॅन्सरचे आजार किंवा डोळ्याचे आजार किंवा त्या ठिकाणी अतिनील किरणामुळे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर परिसंस्थेवर परिणाम, परिसंस्था हा घटक आपण मागच्या सेमिस्टरमध्ये अभ्यासलेला आहे. तर परिसंस्थेवर परिणाम,
तर त्या ठिकाणी जे काही एखाद्या भागातील परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटक यांचं जे काही परस्पर अवलंबन असतं, या परस्पर अवलंबनामध्ये त्या ठिकाणी बदल होतो. त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही अन्न साखळ्या असतात यावर त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे जागतिक तापमानवाढीमुळे परिसंस्थाही बिघाड निर्माण होत असतो. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीत वाढ, तर दुष्काळ, त्यानंतर अतिपर्जन्य, गारपीट यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती ह्या जागतिक तापमानवाढीचेच ते परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्या ठिकाणी सागर व महासागरावर परिणाम. जागतिक तापमानवाढीमुळे त्या ठिकाणी बर्फ वितळला जात आहे. बर्फ वितळल्यामुळे सागर जलाची पातळीत वाढ होत जाते आणि सागर जलाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे किनारपट्टीचे प्रदेश हे जलमय होतील. किनारपट्टीच्या भागातील लोक आतमध्ये स्थलांतर होतील आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्याचे परिणाम दिसून येतील. तर हे झाले जागतिक तापमानवाढीचे परिणाम. त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहणार शेवटचा मुद्दा म्हणजे त्यावर काय उपाययोजना करता येतील. जागतिक तापमानवाढीवर या जी काही पर्यावरणीय समस्या आहे यावर त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील. तर त्यावर उपाययोजना आहे वृक्ष लागवड. तर वृक्ष लागवड करणे तुम्ही सर्वजण जाणता किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे का झाडे हे त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्याचं काम करतात, तापमान नियंत्रणाचं काम करतात, कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम करतात. मग त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे हा एक त्यावरचा उपाय आहे. CFCच्या गॅसचा वापर कमी करणे म्हणजे जे काही रेफ्रिजरेटर्स आहे, AC आहे त्यामध्ये जो काय हा CFC गॅस वापरला जातो याचा त्या ठिकाणी वापर कमी करणे. त्यानंतर लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, कारण संपूर्ण ज्या काही गोष्टीच्या पाठीमागं प्रमुख मूळ कारण आहे म्हणजे लोकसंख्या वाढ. लोकांच्या असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच या असलेल्या रिसोर्सचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. त्यामुळेच जागतिक तापमान वाढ होते. म्हणजे औद्योगिकरण करावं लागतं, त्यातून CFC किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्यातूनच मग त्या ठिकाणी या जागतिक तापमानवाढीच्या समस्या निर्माण होतात. म्हणजेच त्यासाठी आपल्याला लोकसंख्या नियंत्रित करण्याची गरज आहे. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर. ज्या ऊर्जा साधनामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही अशी ऊर्जा साधने म्हणजे अलीकडच्या काळात जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा जर वापर केला तर त्यातून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होणार नाही आणि त्याचाच उपयोग हा मग त्या जागतिक तापमान वाढ नियंत्रणासाठी होईल. मिथेनचा वापर कमी करणे. तर मिथेन हा वायू जागतिक तापमानवाढीस प्रामुख्याने कारणीभूत ठरतो. त्यामुळे मिथेनचा वापर करणे, जे काही रासायनिक खतं आहेत त्यात मिथेनचा वापर केला जात असतो, तर त्याचा त्या ठिकाणी वापर कमी करणे. जनजागृती. तर प्रत्येक व्यक्तीला जागतिक तापमान वाढ याच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती दिली जावी. त्याच्याकडून त्याचे त्या ठिकाणी वृक्ष लागवड किंवा या जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो आहे हे त्याला समजून सांगितलं गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचा सहभाग हा जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी केला जावा. त्यानंतर त्या ठिकाणी सेंद्रिय शेती. तर सेंद्रिय शेती जी काही आहे त्यामध्ये रासायनिक खताचा वापर कमी केला जातो. रासायनिक खतामध्ये मिथेन यासारखा जो काही गॅस किंवा वायू असतो हा वायू त्या ठिकाणी जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असतो. तर सेंद्रिय शेती. त्यानंतर औद्योगिकरणात नवीन तंत्राचा वापर करणे. तर नवीन तंत्रज्ञान वापरल्याने जे काही कारखान्यातून बाहेर पडणारा धूर आहे तर त्याला फिल्टर बसवलं तर कमी प्रमाणात CO2 बाहेर पडेल किंवा नवीन तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी
जे काही जागतिक तापमानवाढीस घटक कारणीभूत ठरतात त्या ठिकाणी घट होईल. तर हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा मुद्दा पूर्ण केलेला आहे. जागतिक तापमान वाढ याची सविस्तर चर्चा केली आपण. हा जवळजवळ 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, तर ते व्यवस्थित ऐका. सोपं आहे हे. तर जागतिक तापमान वाढ ही संकल्पना समजून घेतली, त्याची कारणे, परिणाम, उपाययोजना आणि थोडीशी त्याची हिस्ट्री पाहिली. तर सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकावा आणि कोरोना स्थितीत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो हिंडू नका, फिरू नका. धन्यवाद.